हा आमचं सगळ्यांचं बरं आहे, पोरांचं पण बरं आहे. 2 मिनिटं सासूबाईंकडे देते. धरा, ताईंचा फोन आहे. हॅलो. अगं मम्मी, मला यायचं होतं, 2-4 दिवस राहिलं, येऊ का? हा ये की मग. कुणाला काही त्रास तर नाही ना पण मी आलो? अगं कुणाला काही त्रास व्हायचे, तुझ्या बापाचं घर आहे, तू कायला भीती? ये, कुणाला घाबरायची गरज नाही. बरं ठेव मग. का हो, काय झालं? काय नाही अगं, पिंकी यायचीच का? का म्हणजे काय हे तिचं घर नाही का? अहो तसं नाही, पण अचानक का? तिने मस्त मला 1 महिना झाले सांगितलं होतं यायचे म्हणून, मग आता येते म्हणती. हा का? पण त्यांच्या सासूबाईंना विचारलं का त्यांनी यायचंय म्हणून? ती त्या घरची सुने, नोकरांनी नाही सगळं सासूचं ऐकून करायला. अहो ते पण बरोबर आहे, पण त्यांच्या सासूबाईचं सारखं दुःख असते ना, म्हणून म्हणते. अगं तिची नणंद यायची, तिला अजून त्रास द्यायला, म्हणून यायची ती. हा अच्छा, नणंद यायची का? पण त्या नंदाची सेवा पाणी कोण करायचं मग? त्यांचं तर दुःख असते सासूबाईचं. अगं तिची सासू ना 1 नंबरची नाटकीन डोंगे, चटकन औषध पाणी घेऊन मायापूरला किती राबू. पण मग ताई किती दिवस राहणार आहे इथं? तिची नणंद जवळ तिथं राहणार आहे ना, तवर ती इथं राहणार. तुला काय त्रास आहे का? हा का? चांगले. लय पुढचं बोलू नको, जा आता घे काम उरकून. चला सासूबाई, निघते मी. अगं सुनबाई, तू कुठे चालली एवढी तारा? अगं थांब, एवढी तारा कुठे चालली तू? मला सांगशील का नाही? मी चालले माझ्या माहेरी. मला सांगितलं नाही, अशी अचानकच कशी निघाली तू? लबाड सासूबाई, मी इथली सून आहे, नोकरांनी नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून जायला. अगं पण ही घरातली कामं कोण करायची? मायाच्या नाही होत बाय, मला गुडघं दुखत. ताई येणार आहेत ना, मग तुम्ही दोघी मिळून करा काम. गोळ्या औषधं घ्या आणि करा काम. मग आता तू किती दिवस जाणार आहे? जवळ ताई इथं राहणार आहे ना, तवर मी तिथं राहणार आहे. त्या गेल्या ना की मला फोन करा, मग येईन.